आता काय मला सांगा काय बोलायचं. साहेब नमस्ते. नमस्कार. बोला. नाव काय तुमचं? दीपक कुलकर्णी जावे. बरं, काम काय करता तुम्ही? ॲक्सिस बँकेचा डेप्युटी मॅनेजर. बरं, मॅनेजर म्हणून तुम्ही काम बघता. आपला जो हा BICDचा जो ड्रॉप आहे तो किती दिवस झाले तुम्हाला दिलेला होता? तो 6 महिने झाले सर. 5-6 महिने झाले ड्रॉप दिलेला. कसा रिझल्ट वाटला तुम्हाला त्याचा? रिझल्ट एक नंबर आहे. काय काय होत होतं तुम्हाला अगोदर? नाही, आता आपला बैठता जॉब असल्यामुळे आपल्याला थोडा ॲसिडिटीचा त्रास होता, पेटचा त्रास होता. जेवण तुमचं कसं काय? जेवण काय सकाळी दुपार संध्याकाळ म्हणजे दुपारी काय नाही, सकाळी संध्याकाळ. बरं. ॲसिडिटीचा हा जो त्रास आहे किती वर्ष होता तुम्हाला? तरी 1 वर्षभरापासून होता. 1 वर्ष. तुम्ही त्यासाठी मेडिसिन वगैरे घेतली होती? मेडिसिन वगैरे म्हणजे टॅबलेट वगैरे घेत होतो. काय जास्त काय टॅबलेट वगैरे घेतल्या नव्हत्या. हां. पण त्रास होत होता. ॲसिडिटीचा त्रास. तर ॲसिडिटीचा त्रास म्हणजे नेमका काय व्हायचा? पोट वगैरे गच व्हायचं, पोट हां. होत नव्हतं, भूक लागत नव्हती. बरं. छातीमध्ये जळजळ वगैरे काय? जळजळ पण करत होतं. जळजळ करायची. हा जो BICD ड्रॉप आहे हा BICD जो ड्रॉप आहे हा समर सोशल फाउंडेशन अंतर्गत आता सध्या हिंदुस्थानमध्ये पुऱ्या ह्या प्रॉडक्टचं मार्केटिंग चालू आहे. तर ह्या प्रॉडक्टबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना? नाही, एक नंबर आहे. रिझल्ट चांगला आहे, काय अडचण नाही. आणि हां. तर सगळ्यांना सजेस्ट करतो की यूज केलं पाहिजे. टॅबलेट घेण्यापेक्षा हे बेटर आहे. ह्याचा साईड इफेक्ट वगैरे काय वाटला का तुम्हाला? साईड इफेक्ट वगैरे काय नाही, काहीच नाही. अजिबात नाही. 1 कपभर पाण्यामध्ये 7 थेंब टाकून फक्त तुम्ही घेतले. हो हो. ते पण कंटिन्यू नाही. कधी मला आता SOS गरजेनुसार तुम्ही 100% मला त्रास कमी झालाय. जेव्हा हां, कधी बरं. मला जाणवलं त्यावेळेस मी एकदा किंवा दोनदा घेतो. हां, त्यानंतर क्लिअर होते. कंटिन्यू मी घेत नाही. ठीक आहे. धन्यवाद साहेब. ओके.